नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झाम साठी या ठिकाणी इतिहासामध्ये या ठिकाणी शिवकालीन इतिहास, शिवकालीन म्हणजे कुठला होता, मध्यकालीन इतिहास मध्ये शिवकालीन इतिहास तुम्हाला पाहायला मिळतो. या ठिकाणी टीईटी परीक्षेमध्ये वारंवार येणारे अत्यंत महत्वाचे काही प्रश्नांची आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये ऑनलाईन स्वरूपात तुमचा प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहे. पूर्ण पीओक्यू बेस असणार आहे. या ठिकाणी पार्ट 1 घेत आहोत. तर बघा टाइमपास न करता आपण पुढे होऊ. या ठिकाणी बघा 19 फेब्रुवारी पहिला बघा 19 फेब्रुवारी 1630 डेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारतात, लक्षात घ्या. तर जुन्नर जवळ कुठं, जिल्हा पुणे, डॅडॅश किल्ल्यावर शिवाजी महाराज या ठिकाणी जन्म झाला होता. कुठलं, शिवनेरी किल्ला या ठिकाणी झाला होता, लक्षात घ्या. कुठं, जुन्नर जवळ पुणे या ठिकाणी. शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यामधील कुठे होते, डॅडॅश येथे गेले होते. कुठले होते, लाल महल या ठिकाणी गेले होते. कुठे गेले ते, लाल महल या ठिकाणी गेले होते, लक्षात घ्या. शिवाजी महाराज बालपण पुण्यामध्ये लाल महल. शहाजीराजे यांच्या पत्नी जिजाबाई या डॅडॅश यांच्या कन्या होत्या. कुठलं, लखुजी जाधव यांच्या काही कन्या होत्या, लक्षात घ्या. आणि शहाजीराजे यांच्या काही पत्नी होत्या आणि शिवाजी महाराज यांच्या आई होत्या, लक्षात घ्या. पुढचं या ठिकाणी शहाजीराजे यांच्या झाल्यानंतर पुढचं तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून काय केलं होतं, शिवाजी महाराजांनी काय केलं, डॅडॅश किल्ला बांधला. कुठला, राजगड या ठिकाणी बांधला होता. कुठला, तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनातून राजगड किल्ला बांधला होता. शिवाजी व अफजल खान यांची भेट कुठे झाली, जावळीच्या जंगलात डॅडॅशा किल्ल्याच्या पायथ्याशी झाली. कुठली, प्रतापगडाच्या झालीत, लक्षात घ्या. शिवरायाच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख डॅडॅश होता. कोण होता, बहरजी नाईक होता, लक्षात. कोण होता, बहरजी नाईक होता. शिवाजी महाराजाची राजमुद्रा डॅडॅश भाषेत, कुठली, संस्कृत भाषेत आहे, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. डॅडॅश यांच्या आज्ञेवरून रघुनाथ पंडित व धोंडीराज व्यास यांनी काय केलं, राज्य व्यवहार कोशाची रचना केली होती. कोणाच्या आज्ञेवर केली ती, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून कोणी केली ती, रघुनाथ पंडित आणि काय, धोंडीराज व्यास यांनी काय केली, राज्य व्यवहार कोशाची रचना केली होती, लक्षात घ्या. पुढं बाजी प्रभूंनी लढवलेली घोडखिंड, काय, बाजी प्रभूंनी जी काय लढवलेली घोडखिंड इतिहासात डॅडॅश या नावाने प्रसिद्ध आहे. काय, पावनखिंड या नावाने प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट चाकण किल्ल्यावर किल्लेदार डॅडॅश याने शाहिस्त खानाच्या सैन्यास तीव्र प्रतिकार केला होता. कोणी केला, फिरगोजी नरसाळा. कोणी केलं, फिरगोजी नरसाळा यांनी काय केलं, त्या ठिकाणी चाकण किल्ल्यावर किल्लेदार शाहिस्त खानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार या ठिकाणी त्यांनी दिला होता. नेक्स्ट स्वराज्याच्या प्रारंभीच्या काळात सुमारे 25 वर्ष राजगडावर शिवाजी राजाची राजधानी होती. त्यानंतर शिवाजी राजाची राजधानी कुठे झाली, रायगड या ठिकाणी झाली. कुठं, राजगडावरून नंतर सुरुवातीच्या काळात होती. स्वराज्याच्या काळात नंतर कुठे झाली, रायगडाकडे इथं स्थलांतर झाली होती. खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी डॅडॅश असे नाव दिले. काय दिले त्या ठिकाणी बाबा, काय दिले, विशाळगड असं नाव दिले. ऐतिहासिक पावनखिंड या किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर डॅडॅश आहे. काय, विशाळगड किल्ला आहे, लक्षात. विशाळगड किल्ला आहे म्हणजे विशाळगड आहे. एक महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर, पुढे घेऊ, वरती घेऊ, थोडं स्पष्ट दिसते ना. महाराष्ट्रातील एकमेव असे शिव छत्रपती मंदिर डॅडॅश या किल्ल्यावर असून हे मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधलेले. कुठं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, लक्षात घ्या. ठिकाणी सिंधुदुर्ग मध्ये येते. 1674 रोजी विद्वान पंडित कोण होतं, विद्वान पंडित गागा भट्ट यांनी डॅडॅश या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता. कुठे केला, रायगड यावर काय केला होता. कोण होते त्यावेळेस, ते विद्वान पंडित गागा भट्ट होते. असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात. कधी झाला राज्याभिषेक, 1674 सुद्धा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. इतिहासकाराच्या मते शिवनेरी हा किल्ला डॅडॅश राजवटीच्या काळात बांधण्यात आला होता. कुणाच्या काळात, राष्ट्रकूटाच्या ठिकाणी काळात बांधण्यात आला होता शिवनेरी किल्ला. नेक्स्ट पुढचा डॅडॅश हा किल्ला जिंकताना वीर तानाजी मालुसरे धारातीत पडले म्हणून त्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले गेले होते. कुठला होता, कोंढाणा किल्ला होता, लक्षात घ्या. कोंढाणा किल्ला जिंकताना वीर तानाजी मालुसरे धारातीत पडले म्हणून त्या किल्ल्याचे नाव या ठिकाणी काय, सिंहगड असे ठेवले होते, लक्षात घ्या. ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी शिवरायाने डॅडॅश या अधिकाऱ्यावर जमीन महसुलीची व्यवस्था सोपवली होती. कोणावर सोपवली, लक्षात घ्या, अण्णाजी दत्तो. कोणते, अण्णाजी दत्तो यांच्यावर काय केली शिवरायाने, जमीन महसुलाची महत्वाचं कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. कीवर्ड ठेवा, जमीन महसूल व्यवस्था कोणी सोडून, अण्णाजी दत्तो. नेक्स्ट शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमारात काय होतं, आरमार महत्वाचं आहे.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमारात डॅडॅश हा महत्वाचा अधिकारी होता. कोण होता अधिकारी? कोण होता महत्वाच्या ठिकाणी? बघा, दौलत खान हे ठेवा. सध्याच्या आरमार प्रमुख कोणी? सध्याची भारतीय नौदल आहे बघा, त्याच्यावर सुद्धा त्याचे काय झेंडा आहे, पताका, त्याच्यावर सुद्धा काय केले, त्यांची राजमुद्रा सुद्धा ठिकाणी त्याच्यावर पताका आहे. आरमार प्रमुख त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराज काळ होते, ते म्हणजे आताच काय झालं, त्यांच्या ठिकाणी काय होतं, आताच भारतीय नौदल, असं लक्षात ठेवा तुम्ही. बघा, आरमार प्रमुख, कारण सुरक्षा किनारपट्टी संरक्षणासाठी आरमार प्रमुख असते. कान्होजी आंग्रे सुद्धा काय होते त्यावेळेस महत्वाचे कोण होते? प्रमुख व्यक्ती होते. लक्षात, हे अधिकारी होते. पण महत्वाचे प्रमुख कोण होते? आरमार प्रमुखात सुद्धा महत्वाचे कोण? कान्होजी आंग्रे होते. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला लक्षात द्या. कोणते? कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे. नेक्स्ट बघा, शिवाजी महाराजांच्या लष्करी विभागाची पायदळ आणि घोडदळ या दोन भागामध्ये पायदळातील व घोडदळ सर्वोच्च अधिकारी कोण होते? सर नौबत होते. लक्षात द्या, कोण होते? सर नौबत हे अधिकारी अधिकाऱ्यास म्हणत सर नौबत. शिवरायाचे सावत्र भाऊ काय? शिवरायाचे जे काय सावत्र भाऊ कोण होतं? व्यंकोजी. कोण होतं? लक्षात द्या, सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील डॅडॅश येथील जहांगीर सांभाळून होते. कुठलं? तंजावर या ठिकाणी होते. लक्षात घ्या, तंजावर या ठिकाणी जहांगीर सांभाळून होते. कोण होते? व्यंकोजी राजे. नेक्स्ट बघा, कुतुब शहाची डॅडॅशी राजधानी होती. कुठली होती? गोवळकोंडा होती. कुठली होती? गोवळकोंडा ही कोणाची? कुतुब शहाची राजधानी होती. लक्षात, 3 एप्रिल 1860 असे 1680 किती होते? 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराज डॅडॅश येथे निधन झाले होते. कुठे झाले? रायगड या ठिकाणी काय शिवाजी महाराज निधन झाले. कधी झाले? 3 एप्रिल 1680 या ठिकाणी झाले. लक्षात घ्या. नेक्स्ट या ठिकाणी शिवाजी महाराजांनी डॅडॅश यास बुदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली होती. कुणाला दिली होती? छत्रसाल यांना दिली होती. कुणाला दिली होती? छत्रसाल यांना बुदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली होती. नेक्स्ट बघा, संभाजीराजे व सवाई माधवराव यांचा जन्म डॅडॅश किल्ल्यावर झाला. कुठं? पुरंदर या ठिकाणी झाला होता. लक्षात घ्या. तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले व त्या किल्ल्यास महाराजांनी डॅडॅश असे नाव दिले. काय दिले त्या ठिकाणी? प्रचंडगड असे दिले होते. कुठला? तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले व या किल्ल्यास काय दिले? या ठिकाणी प्रचंडगड असे नाव दिले होते. लक्षात घ्या. पहिला कुठला जिंकला होता? तोरणा. या ठिकाणी सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी महाराज डॅडॅश हा सागरी किल्ला बांधला होता. कुठला? पदमदुर्ग या ठिकाणी हा किल्ला त्यांनी बांधला होता. लक्षात घ्या. पुढचा भाग या ठिकाणी बघा, डॅडॅश या गडावर शिवरायाची समाधी काय? डॅडॅश या गडावर शिवरायाची समाधी व शेजारी त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कुठे? ठिकाणी रायगडावर आहे. लक्षात घ्या. समाधीजवळ वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कुठं? रायगडावर आहे. लक्षात घ्या. बाहेर पुढे शिवचरित्राची महंती सांगणारे पुस्तक डॅडॅश यांनी लिहिले. कोणी लिहिले? ठिकाणी लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहे. समर्थ रामदासांनी दासबोध निर्मिती डॅडॅश या ठिकाणी केली होती. कुठं? शिवथरगळ या ठिकाणी जिल्हा रायगड या ठिकाणी केली होती. लक्षात, रामदास बोधाने. कुठे? या ठिकाणी जांब या ठिकाणी काय त्यांचं? लक्षात घ्या, जांब या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. आणि शिवरायांचं कुठं होतं? बा त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बरेच डिटेल प्रश्न आलेले आहेत. लक्षात घ्या. बा डॅडॅश या किल्ल्यास महाराष्ट्राचे मॅटर हॉर्न पीक असे म्हणतात. काय म्हणतात? मॅटर हॉर्न पीक असे म्हणतात. कुणाला म्हणतात? ठिकाणी लिंगाणा किल्ल्यास महाराष्ट्र मॅटर हॉर्न पीक असे म्हणतात. संभाजीराजे आणि पेशव्यांनी प्रयत्न करूनही डॅडॅश किल्ला जिंकता आला नाही. कोणता किल्ला नाही? जंजिरा किल्ला या ठिकाणी जिंकता आलेला नाही. लक्षात घ्या. त्यांना राजाराम महाराजांचे निधन डॅडॅश किल्ल्यावर झाले. कुठले झाले? सिंहगड या किल्ल्यावर ठिकाणी राजाराम महाराजांचे काय झालं? राजाराम महाराजांचं निधन झाले सिंहगड किल्ल्यावर. औरंगजेबाने डॅडॅश यांची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. डॅडॅश काय यांची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली. कुठलं? मुकरब खान. औरंगजेबाचा सरदार काय? मुकरब खान यांनी काय केले? संभाजी महाराज काय कवी कलश यांना पकडून त्यांचे हाल करून त्यांची हत्या डॅडॅश या ठिकाणी केली होती. कुठे? या ठिकाणी केली? कोरेगाव वडबुद्रुक. कुठं केलं? कोरेगाव वडबुद्रुक या ठिकाणी केली होती. कोण? त्याऐवजी संभाजी महाराज. आता जे काही रिसेंटली पिक्चर सुद्धा याच्यावरती काय आलता. लक्षात घ्या. छावा कवी कलश मित्र होते. या ठिकाणी मल्हारराव होळकर डॅडॅश युद्ध पद्धतीत निष्ठांत होते. कुठल्या पद्धतीत होते? गनिमी ते मल्हारराव होळकर डॅडॅश युद्ध पद्धतीत म्हणजे गनिमी कावामध्ये होते. खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी डॅडॅशीने अहमदाबादच्या काय मोगल सरदाराची
पारिपत्य केले होते. कुठली कोणी केले? उमाबाईंनी केले. लक्षात घ्या. काय केले? खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कोण? उमाबाई होत्या. त्यांनी काय केलं? अहमदाबादच्या मुघल सरदाराचे काही ठिकाणी पारिपत्य केले होते. महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळ डॅडॅश येथे झाला. कुठं? वानवडी या ठिकाणी झाला होता, पुण्याजवळच. जंजिराचा डॅडॅश हा मराठी मुलखाला उपद्रव देत असे. कुणाला? सिद्धीला. सिद्धी जंजिराचा सिद्धी हा मराठी मुलखाला काय उपद्रव देत असे त्यावेळेस. छत्रपती शाहू महाराज. नेक्स्ट, छत्रपती शाहू महाराज डॅडॅश येथे स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. कुठे घेतला होता? सातारा या ठिकाणी घेतला होता. लक्षात घ्या. आणि दिल्ली जवळ डॅडॅश हे काय होते? जाटाच्या सत्तेचे केंद्र होते. कुठलं? मथुरा या ठिकाणी होते. लक्षात घ्या. या ठिकाणी अत्यंत महत्वाचे काही ऑनलाईन स्वरूपाचे काही प्रश्न होते ते आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. लक्षात घ्या. अशाच प्रकारचे विज्ञान असो, इकॉनॉमिक्स विज्ञान असो, राज्यशास्त्र असो, किंवा तुमचे जे काही जॉग्राफी असो, भूगोलचे असो, विज्ञान स्वरूपावर काय करणार आहोत या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे चॅनलमध्ये. तरी अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असते ऑनलाईन स्वरूपात तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब या ठिकाणी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतात या ठिकाणी ते तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील या ठिकाणी. बघा, थँक्यू.